आपल्या सगळ्यांच्या घरातनं एक असं कपाट किंवा एक अशी जागा हमखास असते जिथे काही वस्तू खूप जपून अगदी तशाच ठेवलेल्या असतात. आपण त्या वस्तू कधी वापरत नाही आणि कोणाला द्यायला किंवा फेकून द्यायलाही आपलं मन होत नाही. जरा आठवून बघा बरं, लग्नामध्ये आहेर म्हणून मिळालेला तो काचेचा बाउल सेट, वाढदिवसाला आलेले ते फोटो फ्रेम्स किंवा दिवाळीच्या हॅम्परमधला तो सुंदर डेकोरेटिव्ह ट्रे. वर्षानुवर्षे ह्या वस्तू तशाच पडून राहतात, फक्त आपल्या घरातली जागा अडवून. कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का की जेव्हा आपण कुणाला भेटवस्तू देतो तेव्हा आपण खरंच आपलं प्रेम, आपल्या भावना व्यक्त करतोय की नकळतपणे एका न संपणाऱ्या कचऱ्याला जन्म देतोय? चला, आज याच नाजूक पण तितक्याच महत्त्वाच्या विषयावर थोडं खोलवर बोलूया. खरं सांगायचं तर आजकाल भेटवस्तू देणं हे खरंच प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम राहिलं आहे का, की ते एक सामाजिक दडपण म्हणजे एक सोशल प्रेशर बनले आहे? आजकाल बघा ना, समारंभात चर्चा यावर नसते होत की भेट देण्यामागची भावना काय आहे. चर्चा तर यावर होते की काय दिलं, किती महागाचं दिलं आणि मग त्या हिशोबाने आपल्याला रिटर्न गिफ्ट काय मिळणार. हे सगळं म्हणजे एक प्रकारचं अघोषित कॉम्पिटिशनच बनलं आहे. पूर्वीची गोष्ट किती वेगळी होती, नाही का? भेटवस्तू म्हणजे घरात प्रेमाने बनवलेला लाडवाचा डबा, आपल्या माणसांसाठी विणलेला स्वेटर किंवा एखादी गरजेची वस्तू. त्यात माया होती, विचार होता, आपलेपणा होता. आजकाल मात्र त्याचं रूपांतर महागड्या वस्तूंमध्ये, इतरांशी तुलनेत आणि सोशल मीडियावर फोटो टाकण्यापुरता मर्यादित झालंय. जेवढं महाग गिफ्ट तेवढं जास्त प्रेम, हे समीकरण आपल्या मनात इतकं पक्क बसलंय की आपण त्यापलीकडे विचारच करत नाही. आणि या सगळ्यामध्ये जो एक अदृश्य पण सगळ्यात मोठा खलनायक आहे तो म्हणजे पॅकेजिंग. मोठमोठे बॉक्स ज्यांच्यासाठी कितीतरी झाडं तोडली जातात, प्लास्टिकचं चकचकीत रॅपिंग, थर्माकॉल, बबल रॅप आणि त्या चकचकीत सॅटिनच्या रिबन्स. कधीकधी तर असं वाटतं की आतल्या वस्तूंपेक्षा जास्त कचरा तर ह्या पॅकेजिंगमधूनच तयार होतो, जो गिफ्ट उघडल्या उघडल्या एका मिनिटात थेट कचराकुंडीत जातो. मग विचार करा, आपण भेटवस्तू देतोय की व्यवस्थित पॅक केलेला कचरा? आता जरा मोठ्या समारंभांचा विचार करूया, जसं की लग्न. अरे बापरे, इथे तर भेटवस्तूंचा अक्षरशः डोंगर उभा राहतो. आपल्या चांगल्या हेतूनी प्रेमाने दिलेली प्रत्येक भेटवस्तू नकळतपणे एका खूप मोठ्या समस्येचा भाग बनते. हा जो कचरा आहे ना, तो आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, पण तो प्रचंड प्रमाणात तयार होत असतो. एक साधा विचार करा, एका लग्नात जर 500 पाहुणे आले आणि प्रत्येकाने एक जरी भेटवस्तू दिली तरी त्या घरात एका रात्रीत 500 नवीन वस्तू जमा होतात. 500 वस्तू! या सगळ्या वस्तूंचं पुढे नेमकं काय होतं याचा आपण कधी विचार केलाय? एका अंदाजानुसार यातल्या जवळपास 30 ते 40% भेटवस्तू या डुप्लिकेट असतात. म्हणजे 4-4 डिनर सेट, 5-5 मिक्सर, 10-10 फोटो फ्रेम किंवा त्या अशा असतात ज्याचा त्या नवीन जोडप्याला काहीच उपयोग नसतो. मग ह्या वस्तू एकतर पुन्हा कोणाला तरी पास ऑन केल्या जातात किंवा स्टोअर रूममध्ये कायमच्या पडून राहतात आणि काही वर्षांनी सरळ कचऱ्यात जातात. बघा, यात चूक कोणा एका व्यक्तीची नाहीये. आपण तर प्रेमानेच देतो, आपल्या भावना खूप शुद्ध असतात. पण ही जी एक सिस्टीम, एक पद्धत तयार झाली आहे ना, तीच मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करत आहे. म्हणजे आपले चांगले हेतूच नकळतपणे पर्यावरणासाठी हानिकारक ठरत आहेत. चला, आता त्या एका भेटवस्तूविषयी बोलूया जी सगळ्यात कॉमन आहे, सगळ्यात जास्त दिली जाते, आणि ती म्हणजे फुलांचा गुच्छ, म्हणजेच बुके. तो दिसायला खूप सुंदर असतो, क्षणासाठी मन प्रसन्न करतो, पण त्याची खरी किंमत काय आहे हे आपण कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे का? कल्पना करा, आपण स्टेजवर जातो, तो सुंदर पुष्पगुच्छ देतो, एक फोटो काढतो, टाळ्या वाजतात आणि झालं. तो क्षण फक्त एका मिनिटाचा असतो, पण त्या एका मिनिटाच्या फोटोसाठी आपण जो कचरा निर्माण करतो तो कायमचा असतो. तो गुच्छ अवघ्या 24 तासात सुकतो आणि कचऱ्यात जातो. पण त्याची कहाणी तिथे संपत नाही, तिथून तर ती खऱ्या अर्थाने सुरू होते. ही फुलं आपल्यापर्यंत पोहोचण्याआधी एका खूप मोठ्या आणि पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक प्रक्रियेतून जातात. त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात रासायनिक खतं आणि कीटकनाशकं फवारली जातात, जी आपली जमीन आणि पाणी दोन्ही प्रदूषित करतात. फुलं ताजी राहावीत म्हणून त्यांच्यावर घातक प्रिझर्वेटिव्हज मारले जातात. ती जास्त आकर्षक दिसावीत म्हणून कृत्रिम रंगांचे आणि सुगंधांचे स्प्रे, चकाकीसाठी प्लॅस्टिकची ग्लिटर, आणि हे सगळं एका थर्माकॉल किंवा फ्लोरल फोनच्या बेसवर प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळून सॅटिनच्या रिबननी बांधून आपल्या हातात येतं. यातला हा जो फ्लोरल फोम असतो ना, तो तर सगळ्यात घातक घटक आहे. हा एक प्रकारचा प्लास्टिकच आहे जो पेट्रोलियमपासून बनतो. तो कधीच विघटित होत नाही. त्याचे फक्त लहान लहान कण म्हणजेच मायक्रोप्लास्टिक्स तयार होतात, जे आपली माती आणि पाणी कायमचं प्रदूषित करतात.
मग विचार करा, असा रासायनिक पदार्थांनी माखलेला पुष्पगुच्छ जेव्हा आपण कचऱ्यात टाकतो तेव्हा त्यातून कंपोस्ट कसं बनणार? तो तर उलट आपल्या जमिनीला विषारी बनवतो. तर मग आपण सगळ्यांनीच स्वतःला प्रामाणिकपणे विचारायला हवं की आपण पुष्पगुच्छ देऊन एक कायमची आठवण देत आहोत की फक्त एक इंस्टाग्राम फोटोसाठी, एक तात्पुरता प्रॉप, एका दिवसाच्या सुंदरतेसाठी आपण पर्यावरणाचं एवढं मोठं आणि कायमस्वरूपी नुकसान का करतोय? पण थांबा, या सगळ्या समस्या ऐकून निराश व्हायची काहीच गरज नाहीये. कारण यावर खूप सुंदर आणि सोपे उपाय आहेत. चला, आता समस्येबद्दल बोलणं थांबून एका सकारात्मक आणि कृतीयुक्त कल्पनेबद्दल बोलूया. सुरुवात करूया लहान मुलांच्या वाढदिवसापासून, जिथे रिटर्न गिफ्टच्या नावाखाली खूप प्लॅस्टिकचा कचरा तयार होतो. कल्पना करा, आपण आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या पत्रिकेवर एक छोटीशी पण क्रांतिकारक गोष्ट लिहितो. कृपया नवीन भेटवस्तू आणू नयेत, रिटर्न गिफ्टची अपेक्षा ठेवू नये. त्याऐवजी प्रत्येक लहान पाहुण्याला त्यांच्या घरातलं चांगल्या स्थितीत असलेलं एक खेळणं आणायला सांगा. पार्टीमध्ये ही सगळी खेळणी एकत्र ठेवली जातात आणि मग खरी गंमत सुरू होते. प्रत्येक मुलाला त्या खेळण्यांच्या ढिगातून स्वतःसाठी एक नवीन खेळणं निवडायची संधी मिळते. याला म्हणतात टॉय एक्सचेंज बर्थडे. यात खर्च वाचतो, कचरा कमी होतो आणि मुलांना शेअरिंगची एक सुंदर सवय लागते. आणि रॅपिंग, त्यासाठी वर्तमानपत्रापेक्षा चांगलं काय असू शकतं? मला माहितीये, सुरुवातीला हे थोडं विचित्र वाटेल. लोक काय म्हणतील हा विचार नक्की मनात येईल. पण कोणताही चांगला बदल करण्यासाठी कोणीतरी पहिलं पाऊल उचलावं लागतं. जर आपण आपल्या निर्णयावर ठाम राहिलो तर हळूहळू इतरांनाही ते पटायला लागतं. आपल्यासारखाच विचार करणाऱ्या इतर पालकांशी बोला, एकत्र येऊन असा वाढदिवस साजरा करा. हा सुंदर अनुभव सोशल मीडियावर शेअर करा. बघता बघता हीच गोष्ट न्यू नॉर्मल बनेल. आपण महागड्या वस्तू का देतो? कारण कुठेतरी आपल्या मनात हे बसलं आहे की वस्तूची किंमत जेवढी जास्त तेवढं आपलं प्रेम जास्त. भावना मोजण्यासाठी आपण वस्तूंना एक मापदंड बनवला आहे. पण खरंच असं आहे का? आपल्याला वाटतं की महागडी वस्तू, मोठा बॉक्स किंवा जास्त वस्तू देणं म्हणजे प्रेम. पण खरं प्रेम तर आपल्या वेळेत, आपल्या लक्ष देण्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या उपस्थितीत असतं. आपल्या माणसांसोबत घालवलेल्या 2 घटकांमध्ये असतं, कपाटात धूळ खात पडलेल्या वस्तूंमध्ये नाही. मग पारंपरिक भेटवस्तूंना पर्याय काय? असे अनेक पर्याय आहेत जे जास्त अर्थपूर्ण, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक आहेत. चला, आता काही सुंदर पर्यायांवर नजर टाकूया जे आपलं प्रेम जास्त प्रभावीपणे व्यक्त करतील. पुष्पगुच्छाऐवजी एक छोटासा रोप देऊया जे त्यांच्यासोबत वाढेल आणि रोज आपली आठवण देईल. किंवा एक छानसं पुस्तक जे आयुष्यभरासाठी सोबती बनेल. आजच्या डिजिटल जगात स्वतःच्या हाताने लिहिलेलं एक पत्र, आहा, त्याची सर कशालाच येणार नाही. किंवा मग एखादा अनुभव भेट द्या, सिनेमाची तिकीटं, एखाद्या वर्कशॉपचा पास. यातून आठवणी तयार होतील, वस्तू नाही. घरात बनवलेली मिठाई, त्यात असलेलं प्रेम आणि आपलेपणा कोणत्याही विकतच्या वस्तूंपेक्षा खूप जास्त असतं. भेटवस्तू द्यायचीच असेल तर ती सुंदर कापडात गुंडाळा. जपानमध्ये याला फुरोशिकी म्हणतात. हे कापड पुन्हा वापरता येतं. सगळ्यात सोपा आणि व्यावहारिक पर्याय म्हणजे रोख रक्कम किंवा UPI. आणि सर्वात धाडसी पण प्रभावी मार्ग म्हणजे नो गिफ्ट पॉलिसी. आपण एकमेकांना भेटायला आलोय, वस्तूंची देवाणघेवाण करायला नाही, हे स्पष्टपणे सांगणं. तर पुढच्या वेळी जेव्हा आपण कुणासाठी भेटवस्तू घ्यायला जाल तेव्हा फक्त एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, या वस्तूचा समोरच्या व्यक्तीला खरंच उपयोग आहे का? की मी फक्त एक परंपरा पूर्ण करतोय? यातून मी माझं प्रेम व्यक्त करतोय की भविष्यासाठी कचरा निर्माण करतोय? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणताही उत्सव हा मन जोडण्यासाठी असतो, सुंदर आठवणी तयार करण्यासाठी असतो. तो कपाटं भरण्यासाठी नसतो. प्रेम वस्तूंपेक्षा खूप खूप मोठा आहे. पहिलं पाऊल उचलणं कदाचित थोडं अवघड वाटेल, पण ते अशक्य नक्कीच नाही. कुणीतरी सुरुवात करतं आणि मग हळूहळू समाज बदलतो. आपण ते पहिलं पाऊल का टाकू नये? कारण सस्टेनेबल जगणं आपल्याच हातात आहे आणि खरं सांगायचं तर बदल खरंच अवघड नाही.